नमस्कार. कथाकथन 55. कथेचं नाव आहे चालीरीती परंपरा रूढी. कथेचं नाव आहे चालीरीती रूढी परंपरा. चार्वाक सांगतात, हे चार्वाक ब्राह्मण समाजाचे आहेत. लक्षात ठेवा. चार्वाक सांगतात, ज्या काही आपल्या धर्मामध्ये चाली रूढी परंपरा, ज्या काही रूढी आहेत, चालीरीती आहेत, त्या आपण निरखून घेतल्या पाहिजे, पारखून घेतल्या पाहिजेत, त्याच्यावर चिकित्सा केली पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. आणि ज्या परंपरा, चालीरीती, रूढी ह्या मानवाच्या हिताच्या आहेत, फायद्याच्या आहेत, कल्याणकारी आहेत, अशा ज्या चालीरीती, रूढी, परंपरा आहेत त्या पुढे चालू ठेवाव्यात. आणि ज्या मानवाच्या हिताच्या नाहीत, अशा ज्या काही चालीरीती, रूढी, परंपरा आहेत त्या आपल्या हिताच्या नाहीत, फायद्याच्या नाहीत, अशा ज्या अहिताच्या आहेत, अशा रूढी आपण सोडून दिल्या पाहिजेत, त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, असं चार्वाकचं मत होतं. आणि ते समाजाला हेच सांगायचे, ज्या काही आपण जुन्या रूढी चालू आहे त्याच्यावर चिकित्सा केली पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे, चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, असं ते समाजाला सांगायचे. तेव्हा ब्राह्मण लोक त्याला म्हणाले, हे आम्हाला नको सांगू, हे आम्हाला नको सांगू, तुझ्या बायकोला अगोदर सांग, तुझ्या बायकोला तरी अगोदर पटते का बघ. म्हणजे ब्राह्मणांचा याला विरोध होता, लक्षात घ्या. मग ते चार्वाकला सांग, आणि चार्वाक ही ब्राह्मण समाजाचीच होते. मग चार्वाकला ते सांगतात, ते आम्हाला नको सांगू, तुझ्या बायकोला तर हे पटते का बघ, आणि मग आम्हाला सांगायले, तुझ्या अगोदर बायकोला सांग, तिला पण पटणार नाही, असं त्यांचं मत होतं. मग शेवटी चार्वाक घरी आले आणि आपल्या पत्नीला म्हणाले, माझं मत असं आहे की ज्या काय आपल्या धर्मामध्ये चालीरीती, रूढी, परंपरा चालू आहे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. आणि ज्या चालीरीती, रूढी, परंपरा आपल्या चांगल्या आहेत, हिताच्या आहेत, फायद्याच्या आहेत, मानवाच्या हिताच्या आहेत, कल्याणकारी आहेत, त्या आपण अंमलात आणाव्यात आणि पुढे चालू ठेवाव्यात. आणि ज्या आपल्यासाठी अहितकारी आहेत, फायद्याच्या नाहीत, चांगल्या नाहीत, नुकसानकारक आहेत, कल्याणकारक नाहीत, अशा ज्या जुन्या रूढी आहेत त्या दूर ठेवल्या पाहिजेत, त्या सोडून दिल्या पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुझं मत काय आहे? पत्नी काय म्हणते पहा. संपूर्ण लोक ते मात्र जुन्या रूढी चालू ठेवतात, कोणाचाच विरोध नाही. आतापर्यंत ज्या काही जुन्या रूढी, चालीरीती, परंपरा चालत आलेले हे सर्वजण मानतात, पाळतात, पुढे चालू पण ठेवतात, त्याच्या पूर्वीही चालू ठेवलेले. मग बाकीच्यांना कोणाला त्रास नाही, आणि तुम्हीच चिकित्सा केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे, जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे, वाईट आहे ते सोडून दिले पाहिजेत, असं तुम्ही सांगता. मग बाकीचे सर्व लोक परंपरा, चालीरीती, रूढी ह्या ज्या काय आहेत त्या चालू ठेवतात, ते काही वेडे आहेत का, आणि ते काही मूर्ख आहेत का, आणि तुम्हीच फक्त शहाणे? काही नाही, चर्चा वगैरे काही नाही, ह्या रूढी आपण चालूच ठेवल्या पाहिजेत, अशी पत्नी म्हणते. चार्वाक शांत बसले, जेवण केलं रात्री, आणि जेवल्यानंतर मध्यरात्री नवरा बायको दोघं फिरायला गेले. आणि फिरायला गेल्यावर वेशीपर्यंत फिरायला गेले नवरा बायको दोघं, चार्वाक आणि चार्वाकची पत्नी. आणि वेशीवरून परत येत असताना रस्ता कच्चा होता, मातीचा होता, आणि ते विशिष्ट पद्धतीने चार्वाक काय करत होते, घरी येत असताना विशिष्ट पद्धतीने आपल्या हाताचा त्या मातीवर काय करत होते, ठसा उमटवित होते, आपल्या हाताचा ठसा उमटवित होते. घरी आले, दोघेही झोपी गेले, आणि नंतर नवरा बायको सकाळी फिरायला गेले तर संपूर्ण गावात चर्चा चालू होती की आपल्या गावात काल लांडगा आलेला होता. सर्व गावकरी त्या रस्त्यावर, कच्च्या रस्त्यावर त्या मातीवर पाहत होते की लांडग्याचे पायाचे ठसे, म्हणजे चार्वाकने हाताचे विशिष्ट ठसे उमटविलेले होते. ते लोकांना वाटलं की आपल्या गावात रात्री लांडगा आलेला होता. गावात चर्चा चालू होते, पंचक्रोशीत समजलं,
पंचक्रोशीतील लोक येऊन पाहू लागले, हो अमक्या अमक्या गावात लांडगा रात्री आलेला होता. सर्वांनी ते ठसे पाहिले आणि मग सर्वांनी पंचक्रोशीतील लोकांनी विचार केला की आपल्या आता शेळ्या मेंढ्यांचं रक्षण केलं पाहिजे, शेळ्या मेंढ्या घरात बांधल्या पाहिजेत, बाहेर बांधता कामा नये, केव्हा पण लांडगा येऊ शकतो, अशी गावात आणि पंचक्रोशीत चर्चा चालू झाली. आणि मग पत्नीला आपल्या म्हणतात, काय ग ते गावात चर्चा चालू आहे की असं असं आपल्या गावात लांडगा आलेला होता, ते मातीचे जे ठसे मातीवर आहेत ते लांडग्याचे ठसे आहेत, लांडग्याच्या पायाचे ठसे आहेत. आपल्या गावातील लोक म्हणतात, पंचक्रोशीतील लोक म्हणतात, हो ते लांडग्याचे पायाची ठसे आहेत. मग तुझं वैयक्तिक मत काय आहे? मग पत्नी म्हणते, हे बघा ते गाव काय म्हणते, ते लोक काय म्हणते, याला मला ते सांगू नका, मला माहीत नाही ते, पण मी स्वतः बघितले ते लांडग्याचे ठसे नाही. तुम्हीच रात्री म्हणजे मी पाहिले स्वतः की तुमच्या हाताचे ठसे तुम्ही विशिष्ट पद्धतीने उमटवित होता. मी स्वतः पाहिले ते लांडग्याच्या पायाचे ठसे नाही, तुमच्या हाताचे आहेत, असं ती पत्नी आपल्या चारवाकला पतीला म्हणते. मग चारवाक म्हणतात, अगं वेडे, जे संपूर्ण गाव सांगते की लांडग्याचे ठसे, लांडग्याच्या पायाच्या ठसे, पंचक्रोशीतील लोकांनी पाहिलं ते लांडग्याच्या पायाचे ठसे, म्हणजे पंचक्रोशीतील लोक आहेत, जे गावातील लोक आहेत ते वेडे आहेत का, मूर्ख आहेत का, आणि तूच फक्त शाणी, हे मला काही सांगू नका, अख्खं जग सांगू दे, पण ते लांडग्याचे ठसे नाहीत. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या हाताचे ठसे उमटवलेले होते त्या मातीमध्ये. मग चारवाक म्हणतात पत्नीला, अगं तुला मी हेच सांगत होतो, मी तुला काल काय सांगत होतो, हेच सांगत होतो. ज्या काही जुन्या चाली रूढी परंपरा आहेत, रीती चाली रीती रूढी परंपरा, ह्या निरखून घेऊया, चिकित्सा करूया, चर्चा करूया, आणि त्या ज्या हिताच्या आहेत, फायद्याच्या आहेत, चाली रूढी काय परंपरा आहेत त्या हिताच्या आहेत माणसाच्या, त्या आपण निरखून घेऊया, पारखून घेऊया, निवडून घेऊया, आणि ज्या चांगले आहेत त्या आपण पुढे चालू ठेवूया, आणि ज्या अहितकारक आहेत, फायद्याच्या नाही, तोट्याच्या आहेत, त्या आपण दूर ठेवूया, त्यांच्यापासून काय करूया, त्या सोडून देऊया, दूर ठेवूया आपण त्या, असं माझं वैयक्तिक मत आहे. तू सांगतेस हे तूच फक्त मग शाली का, मग मला हेच सांगायचं होतं. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आपणाला निसर्गानं बुद्धी दिलेले, तर्क करा, विचार करा, आणि जे योग्य आहे तेच अंमलात आणा, अयोग्य चाली रूढी आहेत ते सोडून द्या, असे चारवाक आपल्या पत्नीला म्हणतात. थोडक्यात काय लक्षात ठेवा, लांडगा आला लांडगा आला लांडगा आला असं म्हणून एखाद्यावर विश्वास ठेवायचा एखाद्या गोष्टीवर योग्य आहे का? लांडगा आला लांडगा आला लांडगा आला असं म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं योग्य आहे का? लक्षात ठेवा, असं चारवाक म्हणतात. धन्यवाद.